न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। पिंपरी चिंचवड शहरातील वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या थेरगाव येथील जगताप नगर लेन नंबर 4 या ठिकाणी आज सकाळी एका रिक्षात शिवानी सोमनाथ सुपेकर या महिलेचा गळा ओढून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आज सकाळी शिवानी सोमनाथ सुपेकर या महिलेचा थेरगाव येथील जगताप नगर लेन नंबर 4 येथे उभा असलेल्या रिक्षात स्थानिकांना मृतदेह आढळून आला आणि त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना घटनेची त्वरित माहिती कळवली। वाकड पोलीस तसेच थेरगाव येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। मागील 2 ते 3 दिवसांपूर्वी वाकड हद्दीत एका व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता। त्यानंतर काल रात्री पुन्हा थेरगाव जगतापनगर येथे शिवानी सोमनाथ सुपेकर या महिलेचा उभ्या असलेल्या रिक्षेत गळा ओढून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। त्यामुळे वाकड तसेच थेरगाव येथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळतंय। 2-4 दिवसात खुनाची ही दुसरी घटना घडलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार हत्या झालेली शिवानी गेल्या 1-2 वर्षांपासून विनायक आवळे या व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती। मंगळवारी रात्री दोघांमध्ये किरकोळ वाद झाला आणि या रागातून विनायकने शिवानीचा गळा ओढून हत्या केली आणि मग मृतदेह रिक्षात ठेवून तिच्या आईच्या घरासमोर रिक्षा लावली। आज सकाळी ही घटना उघडकीस आली आहे। आरोपी प्रियकर रिक्षा चालक फरार आहे। त्याचा शोध वाकड पोलीस घेत आहेत। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।